नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, सध्या गाजत असलेलं प्रकरण नीट पेपर फुटी प्रकरणामुळे कोणत्या संस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे असा देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा NTA या संस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे। महाराष्ट्रात नॉन क्रिमिलेअर मर्यादा वाढवून किती लाख करण्याबाबत चर्चा सुरू आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी 15 लाख रुपये। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे। भारतातील फॉरेक्स रिझर्व्ह व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी कोणत्या संस्थेकडे असते आणि याचं करेक्ट आन्सर आहे RBI या संस्थेकडे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे। खालीलपैकी कोणता निर्देशांक भारताच्या परकीय चलन साठ्यावर थेट परिणाम करतो आणि याचं करेक्ट आन्सर बघा करंट अकाउंट डिफिसिट हा डायरेक्ट काय करतो परकीय चलन साठ्यावरती परिणाम करतो। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे। NTA या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आणि याचं करेक्ट आन्सर आहे 2018 या साली करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशाच नवनवीन प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।